सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 68 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आर्यन आता स्वीटीची बर्थडे पार्टी सोडून निकीने पाठवलेले ते फोटो बघून टेन्शनमध्ये येत तिच्याकडे गेला आणि त्यानं चालू अवस्थेतच गाडी तिथं सोडली आणि पळतच निकीच्या फ्लॅटकडे गेला. आता लिफ्ट एंगेज होती आणि त्याला इतकी वाट बघायची सुद्धा शुद्ध नव्हती आणि तो पटकन पळतच जिने चढत वर निघाला. तिच्या दरवाजात पोहोचला आणि खूप जोराजोरात बेल वाजवायला लागला. मग निकीनं सुद्धा थोड्या वेळानं दरवाजा उघडला आणि जसं तिनं दरवाजा उघडला तसं आर्यननं आत शिरून लाथनं दरवाजा ढकलला आणि खूप रागात त्यानं तिचा गळा पकडला एका हाताने आणि दात ओठ खात म्हणाला, हे काय आहे सगळं? पटकन बोल, मी तुझा जीव घेईन. आय विल किल यू. हा काय घाणेरडा मजाक आहे? आणि निकी त्याचा हात पकडून म्हणाले, आर्यन माझा गळा सोड. आर्यन सोड असं म्हणून ती ठसका द्यायला लागली. आर्यननं आता तिचा गळा सोडला. खूप रागात येऊन तिच्या खाडकन कानाखाली दिली. तसं आता निकीच्या तोंडातून रक्तसुद्धा यायला लागलं आणि आर्यन खरंच खूप पिसाळला होता. आणि तो चिडला की मग त्याच्यासमोर मुलगा आहे की मुलगी हे त्याला काही कळत नाही. आणि आता तो तिला मोबाईल दाखवत म्हणाला, बोल पटकन. हे घाणेरडे फोटो कुठून आले? या फोटोत मी नाही तुझ्यासोबत, समजलं? इतका डर्टी मी वागणारच नाही. निकीनं आता थोड्याशा ॲटिट्यूडमध्येच त्याच्याकडे बघितलं आणि तिच्या तोंडाचं रक्त पुसलं. दीर्घ श्वास घेतला आणि सोफ्यावर रिलॅक्स मूडमध्ये बसली. जणू काही तिला तिचा खूप मोठा प्लॅन आता सांगायचा होता आणि काही घडलंच नाही असंच करत होती. आणि त्यालाच उलट म्हणाले, आर्यन बेबी कूल डाऊन. तू इतक्या लांबून आलास ना फक्त माझ्यासाठी. मग घे पाणी पी बेबी. असं म्हणून त्याच्यासमोर तिनं ग्लास ठेवला आणि म्हणाली, आणि कशी सुरू आहे बर्थडे पार्टी? आणि आर्यनने चिडून त्या ग्लासला हात मारला आणि तो ग्लाससुद्धा फुटला. पण तिच्या घरात आर्यनने रुद्रावतार धारण केला होता आणि आता इकडे स्वीटी, अर्जुन, तन्वी याच विचारात होते की आर्यन नक्की गेला तरी कुठे? तिकडे जाऊन त्यानं रागाच्या भरात काही उलटसुलट करू नये, कारण त्याचा राग खूप विचित्र होता. मुळात तो गेलाय का हेच कळेना आणि नेमकं तेच घडत होतं इकडं. आर्यन चिडत होता आणि त्यानं ग्लास पाडल्यानंतर निकी म्हणाले, ओ माय गॉड, इतना गुस्सा? आर्यन का चिडतोस इतका तू? बेबी, त्या आपल्या दोघांच्या स्वीट मेमरीज आहेत. आय जस्ट लव्ह इट. आर्यन आणखीन चिडून म्हणाला, शट अप. अजिबात असलं काही बोलू नकोस. मी तुझ्यावर प्रेम वगैरे काही करत नाही. प्रेम तर खूप दूरची गोष्ट. तू माझ्या तिरस्काराच्या लायकीची सुद्धा नाही. आणि हा तुझा नवीन गेम काय आहे ते सांगशील का? आणि पहिल्या भेटीपासून तू असेच गेम खेळत आलीस ना? मला सगळं खरं कळलं आहे निकी. तो ॲक्सिडेंट, स्वतःवरचा हल्ला, स्वतःचं किडनॅपिंग, स्वतःलाच बाथरूममध्ये बंद करून घेणं आणि स्वीटीवर नाव घेणं, हे सगळं तुझं नाटक आहे, कळलंय आता मला. आणि निकी दोन्ही हात गालावर ठेवून डोळे मोठे करून म्हणाले, ओ माय गॉड, खरंच तुला कळलंय का सगळं? मग आता तू काय करशील त्या सगळ्या इन्फॉर्मेशनचं? त्याचं पण एखादं प्रोजेक्ट करशील का? मिस्टर आर्यन, आय एम सॉरी, बट ही सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या काहीच कामाची नाही, कारण ती खूप जुनी आहे आणि ते माझे प्लॅनसुद्धा जुने झाले. पण आता मी जे फोटो तुम्हाला टाकलेत ना, ते माझ्या खूप कामाचे आहेत आणि ते सगळं खोटं बोलून, स्वीटीवर नाव घेऊन मला जे साध्य करायचं होतं त्याचाच प्लॅन बी म्हणजे हे फोटो आहेत. तुम्हा दोघात फूट पाडून काहीच होणार नाही हे कळलंय आता मला. पण तुझ्या घरच्यांच्या विरोधात तू असं जाणार नाहीस आणि म्हणूनच मी माझा प्लॅन बी तयार ठेवला होता. आणि आता तुला समज असेल की मला काय पाहिजे आणि ते मला नाही मिळालं तर मी काय करू शकते.
एका क्लिकवर तुझी आणि देसाई इंडस्ट्रीजची बदनामी होईल. आर्यन आता तिला म्हणाला, तुझा फोन कुठे आहे? तुझा फोन दे, असं म्हणत तो तिचा फोन शोधत होता आणि ते सगळे फोटो डिलीट करून टाकणार होता. कारण त्या फोटोमध्ये आर्यन आणि निकी होती. दोघेही बेडवर होते आणि विचित्र असा बेडसीन त्या फोटोत होता. कुठे कुठे एखाद्या फोटोत त्याचा चेहरा स्पष्ट दिसायचा आणि त्या फोटोत मात्र त्याच्या अंगावर त्याचा पूर्ण सूट होता. पण नंतरच्या फोटोत मात्र जो बेडसीन होता त्या बेडसीनवर त्याची पाठ दिसायची. फोटोमध्ये निकीचा चेहरा दिसायचा आणि त्याचं तोंड तिच्या छातीत उघड्या मानेवर टेकवलं होतं. कमरेपासून खाली ब्लँकेट असायचं आणि वरती तो उघडा असायचा. याचा अर्थ त्यांचा रोमॅन्टिक बेडसीन चालू आहे असं वाटायचं. आणि हे बघून आर्यनला फार मोठा धक्का बसला होता. आणि हे सगळं खूप विचित्र होतं. मी नाही केलं असं तो तिला म्हणाला. आणि निकी म्हणाली, आर्यन हा तूच आहेस. आता नाही म्हणू नकोस. नशेमध्ये तू कधी काय करतोस तुला तरी माहीत आहे का? आठवती रात्र, ज्या रात्री तू इथे आला होतास आणि आपण दोघांनी ड्रिंक केलं होतं. तू मला स्वीटी समजून मिठी मारत होता आणि माझा नाईलाज झाला आणि हे सगळं घडून गेलं. आणि आर्यन मी प्रेग्नेंट राहिले तर अजून मला पिरियडसुद्धा आले नाही. आणि हे ऐकून आर्यन खूप धक्का बसून मोठ्यानं म्हणाला, नो नो नो, इट्स नॉट पॉसिबल. अशी चूक माझ्याकडून नाही होणार. निकी म्हणाली, आर्यन पण आता ते तर झालं. तुझ्याकडून मिस्टेक झाली आहे आणि तू ॲक्सेप्ट कर. आणि जर मी प्रेग्नेंट राहिले तर माझ्या पोटातलं बेबी देसाईंचा वंशज असेल. आर्यन आता पुन्हा तिच्याकडे खूप रागात बघितलं आणि म्हणाला, तू खूप मोठी स्वप्न बघतेस. तू तुझ्या लायकीत राहा. डोंट क्रॉस युअर लिमिट. असं काहीही होणार नाही. आय ॲग्री की मी ड्रिंक केली होती फक्त आणि तू मला पाजलं होतं आणि तू हे फोटो काढत बसली होतीस का? अँड ओ माय गॉड, मला हे आधी समजायला हवं होतं. मी स्वीटीचं का नाही ऐकलं? ती सांगायची तुझ्याकडे येऊ नको रात्री, पण मीच फ्रेंडशिपसाठी येत होतो तुझी मदत करायला. माझा मेंदू तेव्हा कामच करत नव्हता आणि तू मला ड्रिंक करायला लावली आणि स्वतः प्लॅन करत होती मला फसवण्याचा. आणि हे सगळं स्वीटीला कळलं तर ती आमच्या बेबीची मॉम बनणार आहे. आणि हे सगळं बघून तिचा माझ्यावर विश्वास राहील का? असं म्हणून आर्यनने डोकं पकडलं आणि आता तिचं नाव काढलं आणि तिने त्याच्याच काळजीने त्याला फोन केला. ती सतत त्याला फोन करत होती. तो उचलत नव्हता आणि फोन बघून आर्यनला तर आणखीनच टेन्शन आलं. तन्वी म्हणाली, काय झालं स्वीटी? आर्यन फोन उचलतोय का? स्वीटी म्हणाली, नाही ना आत्तू, हा मुलगा पण ना काहीही का सांगत नाही आपल्याला. आता मी काय करू? आणि ऋषी म्हणाला, स्वीटी काळजी का करतेस? आम्ही आहोत ना. यू डोंट वरी. त्याला काहीही होणार नाही, तो घरी येईल. तू फक्त तुझी काळजी घे. असं म्हणून त्यानं फोन काढला आणि कंट्रोल रूमला म्हणाला, आर्यन देसाईचा शोध घ्या. CCTV चेक करा रस्त्यावरचे चौकाचौकातले आणि त्यांची गाडी नक्की कोणत्या दिशेला गेली हे बघा. आणि आता लगेच हालचाली सुरू झाल्या आणि आर्यनची गाडी कोणत्या एरियामध्ये गेली आहे हे सांगण्यात आलं. आणि जिथून जिथून चौकाचौकातून ती गाडी जाईल तशी इन्फॉर्मेशन ऋषीला मिळत होती. आणि ऋषीसारखा वरिष्ठ अधिकारी, एक मोठा पोलीस ऑफिसर ओळखीचा आहे, हे किती बरं आहे असं अर्जुनला वाटायला लागलं. मग अर्जुनने सुद्धा जयला फोन केला आणि म्हणाला, जय, आर्यनचं लोकेशन कळतंय आणि तू स्वतः त्या एरियामध्ये हजर राहा. आणि असं वाटतंय की तो नक्कीच निकी चोप्राच्या एरिया असावा. त्यानं रागात काही उलटसुलट करू नये एवढी तू काळजी घे. आणि जर त्याच्या हातून काही झालंच तर या कानाची त्या कानाला खबर नाही झाली पाहिजे. आणि समोरून जय म्हणाला, येस बॉस, यू डोंट वरी. आणि जय तिकडे निघाला स्वतःच. आणि आर्यन निकीला म्हणाला, निकी, तू इतकी नीच असशील असं मला वाटलं नव्हतं. फ्रेंडशिपच्या नावाखाली तू माझ्यासोबत असं केलंस का? यापुढे मी कोणाशी सुद्धा फ्रेंडशिप करू शकणार नाही आणि हे तुला खूप महागात पडणार आहे, लक्षात ठेव. आणि निकी म्हणाली तोऱ्यातच, सस्ती चीजों का शौक हम भी नहीं रखते जनाब. आर्यन, तुम्हाला हसला होतास ना?
माझी लायकी नाही तुझ्या कंपनीची CEO होण्याची असं म्हणालास ना, मग आता एक गोष्ट लक्षात ठेव, तू स्वतः मला त्या खुर्चीत बसवशील. आर्यन चिडून म्हणाला, सिरियसली? ते तुझं ड्रीम आहे का? आणि त्यासाठी तू हे सगळं करतेस का? पण हे इम्पॉसिबल आहे. आणि निकी म्हणाली, वाय नॉट पॉसिबल? तू मनात ठरवलं तर सगळं होईल. आता तू तुझ्या बायकोचा बर्थडे सोडून इथे परत आलास ना? हे तरी कुठे पॉसिबल होतं, पण हे मी पॉसिबल करू शकले. तसंच ते सुद्धा तू पॉसिबल करू शकशील. बघ तू स्वतः अर्जुन सरांना बोलायचं आहेस हे, आणि माझ्यासाठी त्यांच्याशी आर्ग्युमेंट कर. तू त्यांच्याशी भांड, काहीही कर, पण मला CEO बनव, नाहीतर तुम्हा सगळ्यांची बदनामी तय आहे. आर्यन तिला डॅशिंग लुक देऊन म्हणाला, निकी आगीशी खेळतेस तू. डॅडनं हे सगळं कळलं तर तुझा केससुद्धा दिसणार नाही, अशी गायब करतील ते तुला. आणि निकी पुन्हा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये म्हणाले, आर्यन, मी स्वतःच एक आग आहे, त्यामुळे आगीची भीती मला नको सांगू. माझं काम करशील की नाही ते फक्त बोल. मला जगातल्या नंबर 1 कंपनीची CEO होऊन रेकॉर्ड ब्रेक करायचा आहे. बोल, तू माझी मदत करशील का? जर तू असं केलं तर मी हे फोटो सोशल मीडियावर टाकणार नाही. तुझी बदनामी होणार नाही, नाहीतर तुझ्या कंपनीची, अर्जुन सरांची खूप बदनामी होणार आहे. आणि मी सगळ्यांना सांगणार की तू मला फसवलं, माझ्याशी प्रेमाचं नाटक करून मला सोडून दिलं. आणि त्या दिवशी माझ्या घरावर हल्ला झाला होता, तू आला होतास, आणि मीडियावाल्यांकडे आपले फोटो आहेत. तू मला मिठीत घेतलेले, सावरलेले, आणि ऑलरेडी सगळ्यांना माहीत आहे की तुझा आणि माझा संबंध काय आहे. याबद्दल वेगवेगळ्या चर्चा उठत होत्या. अजूनही त्या चर्चा तशाच सुरू आहेत. त्यात आता हे जर फोटो बघितले आणि मी थोडंसं रडले ना मीडियासमोर, तर तुझं आणि तुझ्या कंपनीचं काही खरं नाही. आणि आता हे ऐकून आर्यन म्हणाला, खूप मोठी चालबाज आहेस तू, पण मी यातलं काहीही करणार नाही, लक्षात ठेव. कारण खरंच तुझी लायकी नाही डॅडच्या खुर्चीत बसायची, आणि तू खरंच हुशार असती तर लिगल मार्गाने हे सगळं केलं असतं. आणि निकी म्हणाली, पण मला ना लिगल मार्ग आवडतच नाही, आणि तू माझा विचार करूच नको. आता फक्त स्वीटी आणि तुझ्या बेबीचा विचार कर. हे सगळं बघून, तुला माझ्या मिठीत बघून, मला तुझ्या मिठीत बघून जर तुझ्या बाळावर परिणाम झाला तर, स्वीटीचं ॲबॉर्शन झालं पोटातच तर, तू तिच्यावर विश्वास ठेवत नव्हता, आणि आता ती तुझ्यावर विश्वास ठेवणारच नाही, आणि तुझा संसार मोडणार. आणि हे सगळं जर तुला नको असेल तर मला CEO बनवायचं. आणि तू समजतं इतकं काहीच अवघड नाही त्यात. मी तुमच्या कंपनीची मालकीण व्हायचं असं तर नाही म्हणाले. आणि बघ, आताही तू इतक्या रात्री धावत पळत माझ्या घरी आलास. आर्यन असं कोण करतो रे? एका मुलीच्या घरी इतक्या रात्री एखादा मुलगा असंच तर नाही जाऊ शकत. आर्यनला आता कळत होतं की तो तिचा ट्रॅप आहे, आणि तो म्हणाला, निकी, मी तुला डिस्ट्रॉय करणार. हे सगळं खोटं आहे, मला माहीत आहे. आणि निकी म्हणाली, ओके, मग मी करते व्हायरल. तू दे सगळ्यांना उत्तर आणि बस सांगत की हे सगळं खोटं आहे. आणि सगळ्यात आधी पाठवते तुझ्या बायकोला, असं म्हणून तिनं फोन काढला. आर्यननं तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि तिचा फोन आपटणार इतक्यात निकी म्हणाली, आर्यन, काहीच उपयोग नाही. माझ्याकडे अजून या फोटोच्या भरपूर कॉपी आहेत, आणि त्या मी खूप जपून ठेवल्या आहेत. एकच डिलीट करून मोबाईल फोडून काही उपयोग नाही. आणि आर्यनने आता पुन्हा तिचा गळा पकडला आणि म्हणाला, मग मी तुला जिवंत ठेवणारच नाही. मग सगळा किस्सा खतम होईल. आणि निकी त्याला तिथला कॅमेरा दाखवत म्हणाली, आर्यन, हे सगळं रेकॉर्ड होतंय. आल्यापासून तू जे काही वागला आहे ते सगळं रेकॉर्ड झालं आहे, आणि मला जर काही झालं तर सगळा ब्लेम तुझ्यावर येणार. आणि आत्ता आर्यन घाबरला. आल्यापासून तो चिडत चालला होता, आणि निकी शांत होती, आणि हे सगळं कॅमेऱ्यात दिसत होतं. त्याने तिचा गळा सोडला आणि तसाच रागाच्या तिरमिरीत बाहेर आला. पुन्हा गाडी स्टार्ट केली आणि हवेच्या वेगानं गाडी चालवायला लागला. पण आता तो देसाई मेन्शनच्या दिशेने येत नव्हता. आपण कुठल्या रस्त्याने जातोय हेही त्याला कळत नव्हतं. किती वाईट प्रकारे अडकलोय तिच्या जाळ्यात. खरंच मी ते केलं असेल का? आणि हे फोटो बघून डॅड, मॉम, सगळेच फॅमिली मेंबर आणि स्वीटीला काय वाटेल? माझं चुकलं, मी तिच्यावर विश्वास नको ठेवायला पाहिजे होता.
बायकोवर अविश्वास ठेवून आणि बाहेरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून खूप पश्चाताप होतोय मला. आणि त्याची इतकी मोठी किंमत चुकवावी लागेल असं वाटलं नव्हतं. स्वीटीचे आता त्याला फोनवर फोन येत होते आणि त्यानं जागेवर ब्रेक मारला, स्टेअरिंगवर डोकं ठेवून रडायला लागला आणि स्वतःचं डोकं रागात त्यावर आपटत होता. स्वीटी हे सगळं बघून सहन करू शकेल का? मी अशा अवस्थेत एका दुसऱ्याच मुलीच्या मिठीत आहे. ती पुन्हा माझ्यावर पहिल्यासारखं प्रेम करेल का? तिच्या पोटात आमचं बाळ आहे आणि अशा वेळी हे सगळं ते सहन नाही करू शकणार. ती खूप इमोशनल आहे, हळवी आहे. तिची काही चूक नसताना मी तिला इतका त्रास दिला. मग आता माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. अँड माय गॉड! खरंच ती निक्की प्रेग्नंट राहील का? मग मी काय करू? जीव देण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही, असा सगळा विचार तो करत होता. घरी जाण्याची शुद्ध त्याला नव्हती आणि माहीत नाही किती वेळ तो तिथे होता आणि त्याच वेळी तिथं अर्जुनची गाडी आली. त्यानं आर्यनच्या डोक्यावर हात ठेवला. आर्यननं चकित होऊन बघितलं तर अर्जुन होता आणि मग तर आर्यन आणखीन घाबरला.